थोडीशी घाई गडबड होती फ्रेंड्स, त्यामुळे आपण निसर्गाला तो चेंज वगैरे करत होता. इथेच आपण त्याला भेटलोय आणि इथेच प्रेझेंट पॅकेट वगैरे देऊन आपण आता निघालो. आवडलं? येस, लग्न छान होतं. गाव 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 तर काय बाबा, आवडण्याच्या पलीकडे खूप मस्त. बस हे असं जसं ऊन आहे ना संध्याकाळचं, आता 4:30 होतं ते, तसं ऊन असलं की बेस्ट आहे, नाहीतर ते पण बेस्ट आहे. बेटा तुला कसं वाटलं? तुला? मला तर मस्तच. कसं वाटलं इतक्या वर्षांनी येऊन? खूप छान. बेटा हे बघ काजूची झाडे बघ पाठी, हे बघ काजू. प्रेझेंट पॅकेट वगैरे देत होते. बघू मम्मानी काय आणलं. थोडा वाजून झाला असेल तर सांगशील ना पुढचं. अगोदरच सोडायचा ना घाटाचा. तू राहतेस ना? तू राहतेस ना आमच्याकडे? तुम्ही या कधी आजी मुंबईला आलात तर? हो, नाहीतर काय, खूपच. रात्री आहे ना, हप्त्यामुळे सारख्यांदा आजीला उठायला लागलाय. पाठीमध्ये टाकली जगदीश हाईट आम्ही नाही घेतलं तर परत येणार. तिला हे पिल्लूच्या पाठी पडले. आजी बघ जायचं ते सोबत मुंबईला. आपण मुंबईला काय 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 झालं त्याला? इकडे काहीतरी या आजी, तुम्ही पण मुंबईला आलात की? आजी येऊ परत. काही त्रास झाला असेल तर खरंच सॉरी. चला काळजी घ्या, बाय. निघूया आता घरी. थँक्यू थँक्यू. एन्जॉय करा. निवांत कुठे, अजून या लोकांना मंदिरात घेऊन जायचे. आज पार खाली ते केदारलिंगचं आणि अंधार पडला तर तरी पण परत न्यायचीच आहे, काय पण झालं. हो, परत म्हणजे इथून ते घरात नेणार की गाव असं? तिकडे नेणार घरामध्ये. अच्छा, रे कुठे गेला? समोर राहील, समोर तुझी बसेल तिथे बॅग आरामात. संजय चला भेटून बरं वाटलं. भेटू कधी विरार साईडला झालंच की. चला तुम्ही पण आज रात्रीच ना निघणार? हो रात्रीच. चालेल चला, आम्ही तेच निघतो आता. बस आहे ना ती? हा चला चला चला, भेटू भेटू चला. थँक्यू सो मच. सॉरी काय त्रास झाला असेल तर. नाही काहीच नाही. हो बस तुम्हाला धावपळीत हे सगळं कुठं माहिती ते दाखवेल तो त्यांना. बसलात ना तर गाडीवर सांगा की आम्हाला पिल्लू सोडायचं करून. बसवाल्याला त्याला माहिती असेल ना. ते थांबवतील, तिथे गाडी ते नारळ फोडा थांबवतात. तिथं मग तुम्ही अगरबत्ती वगैरे घेतले? पूजा अगरबत्ती घेतली का? अगरबत्ती आणि घेतले. अरे खाली कर की. त्यांच्या काठीचे तू आणजा. अगरबत्ती पण घ्यायची. अगरबत्ती नाही, हे अगरबत्ती आण. तिथे अगरबत्ती पेटवा, चप्पल वगैरे काढू ना, अगरबत्ती दाखवा, गावा आणि पिल्लू असं हे करून तिच्या अंगावर काढा पहिलं पिल्लू 3 वेळा. आणि मग तिथे सोडून द्या फक्त बस. उजव्या साईडनेच की असं केलं तरी? असं उजव्या साईडनेच काढायचं असतं. नाही, डावीकडून उजव्या असं. थँक्यू काय आमचे पाहुणे आहेत. येऊ आम्ही परत भेटण्यात आला आपलं की आपण. आलात नेक्स्ट टाइम तर गणपतीतून या. मी आले होते, गणपतीतूनच आले होते ना. हे आले होते पूर्ण एकदम हिरवळ असते आणि प्लस खूप लोक येतात गणपतीतून. आता तरी कमी आहे आणि पूर्ण सकाळपासून जे चालू होतं रात्रभर काय ना काय चालू. माचीस त्यांच्याकडे असेल, गाडीवाल्याकडे असेल. ऐकलंच ना जीवा दादा, किनार असेल त्याला सांग तुम्हाला पिल्लूचे पाय सोडायचे. पिल्लू बांधले ना चला आपल्याला चालत जायचंय जरा. बाय बाय दादा. चला आता चला चल ताई. बाय 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 बाय.
चला आता ते झालेत कारने आपण पटपट जाऊ चालत, कारण की 10 मिनिटात गाडी, आपल्याला काय माहिती तिथपर्यंत पोहोचणं होईल की नाही. 5:15 येणार आहे की 5:15 तिथून निघणार आहे? 5:15 येणार आहे तिथे. मग झालं आपलं, नाही हो, काय माहिती, बघू ट्राय करू. थर्ड क्लास म्हणजे दिवा ट्रेन. ती वसईवाली. हा नाही नाही दिवा रत्नागिरी पॅसेंजर आहे, सर्व स्टेशन घेत जाते एक एक. आणि काय मजा पण येते, ते भाजी विजी काकडी आंबा कैरी भेल बिल सर्व भेटतात तिकडे, सो ते एक मजाच नाही. वाटलं नव्हतं की चालत 10 मिनिटात इथे पोहोचू, बट तो चालत येण्याचा वेळ कसा गेला समजलं नाही ना, थकवा ना काय ना काय, वर चढ हड 10 मिनिटातच पोचलो आपण बस स्टँडच्या इथे. स्टँड नाही हा, पण ती बस इथून जाते. स्कूटीचा पर्यंत 04 होता, कदाचित इथे आणली असेल ड्राईव्ह करत. मी आताच चालत आलोय आणि आता लगेच उतरू. कधी येईल बस तेव्हा तिथं बरोबर पोस्टरच्या वरती. म्हणजे कोणी ठेवलंय तसं की कसंच आहे? पूजा नको हात लाव, पूजा नको, पूजा काय नसतं कोण ठेवतं, पडलेलं चांगलं असतं म्हणून तो वरती ठेवला. आता आंबा आंबा सोडणार नाही, पण हे तर आंब्याचं झाड नाहीये रे. मग तेच तर तुला बोलतो, अरे ते पण समोर आंब्याचं झाड आहे, तिथून काढलं असेल आणि ते ठेवलं असेल. त्याच्यावरती एक पिकलेला आंबा नाहीये. पिकलेला नाही तो भात रे, कुठे पिकलाय, थोडासाच आहे. जाऊ दे. आंबा कर मिर्ची लेके खा लेंगे. 3 दिन में हम लोग ने एक आंबा नहीं खाया. हा ना, एक आंबा नाही भेटला. कुछ लेके नहीं हा चांगला सुगंध येतो, म्हणजे चांगला आंबा आहे, म्हणजे ऍक्च्युअल काय आर्टिफिशियल केमिकल वगैरे लावून म्हटलेला आंबा चांगला आहे. नाही, केमिकल लावून पिकवलेला नाहीये. ते रील बघितली होती एक. पण ती पूजाची खासियत होती, आपण असं म्हटलं ना की ती गोष्ट नको करू. ती करणार ती पहिला ती करणार. काय तोडायला गेली? अरे बघत होती नक्की करवंदाच आहे का काय, करवंदाचं झाड आहे पण ते आता असं लागलेलं आहे तिथे, तोडायचे पण नाही येत ना तिथे, नाही येत ना तिथे. चला काय उगाच आपण घाई करत घे आलो. ना, घे ना, हिला घे ना, माझा हात दुखला. नाही घे, तू पिशवी घे. पाटी झोपली. झोपली. पोहोचलो तर वेळेत, पण अजून बघा अर्धा घंटा झाला बस आलीच नाही. कट केलं ना, तर थांबलोय आपण इथं बसचा वेट करत. चला बस आली. पूजा अरे हिला पकड. ही पिंकवाली बॅग आपण आत ठेवतो. तिला दे माझ्या. व्यवस्थित पकड. तू जाऊन बस पाठी टाक. 9, 10, 11, 12, 13 असेल ना जागा. हा 8. तुझ्या मी आलो. हा आपण बॅग पाठी टाकून येऊया. कुठं उतरणार आहे चला बॅग ठेवून टाकला आणि मस्त वाटलं विलेजला विजिट करून. काय राहिलं तर नाही पाठी. अंदर कैसे वो पीछे खाई. हा 21 बाईट होते. काळीवाली बॅग पडली पुढे ना. ते त्यांच्यावरती आता समोरच्या बसणाऱ्यांवरती बसले का. हो तो म्हणजे 4-5 दिवस इंडस्ट्रीला बेस्ट होत म्हणून म्हटलं मया तरी खाईल ते तिचं कष्ट वाट. पुढे चालू झाला. काय याला मोठे घाट बोलतात ना, मोठे घाट चालू झाला फ्रेंड्स. चला टाइम आला. टाइम आहे फ्रेंड्स पिल्लू सोडायचा. पूजा अरे काय नाही, मी बोलतो तिकडे बागाला घेऊन. हा हो या. हा ठीक आहे. हर्ष उजव्या साईडने 3दा.
इथपर्यंत. उभी राहा उभी राहा. नारळ ना पुढला. जे सोडायचं होतं पिल्लू ते आपण सोडून टाकले. पूजा पिशवी सोडायची आहे ना ती. बाबा मला टाटा टाटा. थँक्यू. थँक्यू जगदीश. तर फ्रेंड्स पूर्णच्या पूर्ण शूट केलं जगदीशने. थँक्यू सो मच. झालं एकदाच. बस पण आता म्हणजे मला गरगरणार नाही ना. तुला गरगरण्याचा पिल्लू सोडण्याचा संबंध नाही. अच्छा 8 ॲक्शन मध्ये डेंजर आहे तेव्हा. काय झालं? पाणी हवे पाणी कुठे? काढू. तू काय चालू आहे? काय पाहिजे? पिल्लू बेटा पिल्लू तिथं पण ह्याच्यात आता ते खेळतंय तिथं घर होतं ना त्याचं. किती दिवस बोलले तुमच्या पाठी मेरे हे गाव कोणतं आहे माहिती आहे का तुम्हाला? आता गेलं ते चाललंय ते लोवले. अरे शेट ऍक्च्युली ना इथे ते गेलं ना शिवशंभू हॉटेल त्याच्यासाठी थांबलेले. मला वाटलं चालू असेल त्यांच्याकडे वडापाव सगळ्यात भारी. पण ते बंद होतं आता. सोमवारचं जवळजवळ बंदच असतं. सोमवार इकडे जवळजवळ मी म्हटलं जातोय तर तिथून घेऊन हा त्याच्यासाठी मला ते नाव नव्हतं माहित ना गावाचं. म्हटलं दिसलं की तुम्हाला रिक्वेस्ट करेल पण ते बंद आहे आता. काय संकेत नाईस टू मीट यू. संकेत बंद होतं ते. हो दिसलं. बंद हो गया उधर रुका था आगे. वो लोबले वाला वड़ा पाव बोला था ना बंद हो गया. तिथे काय पण थांबले.
अगरबत्ती देतात. त्या खिंडीत एक नारळ फोडतात हा दरवेळी. ओके. खिंडी म्हणजे तिथं आपण थांबलेलो पिल्लू सोडलं आणि इथे अगरबत्ती. तुम्ही धबधबा पाठीवर सगळ्या थांबल्या होत्या बसेस सगळे नारळ फोडायला. हा बरोबर बरोबर. पाठची पण बस थांबलेली आहे. सगळ्या बस थांबल्या. देर इज लॉट मोर टू एक्सप्लोर इन कोकण राईट. खूप आहे. जितकं एक्सप्लोर करू जितकं समजून घेऊ तितकं कमी. बरोबर ना. काय जितकं समजू तितकं कमीच आहे. खूप एक्सप्लोर करण्यासाठी. ऍक्टिंग बंद बघ. ही आहे कॅट. पर्शन ही भाव्या. तू भेटली तिला कॅटला. भाव्या भेटली ना कॅटला तू. हा बोला. जेवणासाठी थांबले बस पंचामृत मध्ये. काय विधी. नाईस टू मीट यू विधी. बाय. थँक्यू. बाय. टाटा टाटा टाटा. जास्त पुढे ट्रॅव्हल करायची गरज पडणार नाही बिकॉज आपल्याला एकदम घराजवळच सोडलं बसने. अरे हा सगळ्यांना बाय केलं. थँक्यू. काय चाललंय बघू तुझं. चल राड. चला आता पटपट चेंज करू फ्रेशअप करून झोपून घेऊ बिकॉज गाडी 1:30-2च्या आसपास पनवेलमध्ये होती आणि तेव्हा जाऊन मला कुठे झोप लागली. आणि आपण आता 4 वाजताच पोचतो पण आहे. मग येईल घरामध्ये चालेल तुला. नको नको तो बेबीशला घेऊन गेलाय. हा चल बाय. बाय. तर लग्न वगैरे सगळं झालं. आता जेवायला वगैरे झालं आणि असं काय बघितलं कशा मागे राहिल्या. ही एक अशी काही अटायर आहे आणि ही दुसरी आणि ही तिसरी. हा हिला तुम्ही ओळखलं नसेल. ही माझी फ्रेंड आहे बागा आणि ती आज खूप वर्षांनी भेटली आहे. बाकी आता आम्ही जेवू इकडे. झाली आहे दुपार फ्रेंड्स. 3 वाजलेत. मम्मा काय अजून घरी आली नाही. ती अजून तिथेच आहे फ्रेंडसोबत. तिच्या फ्रेंडच्या लग्नात गेली होते. आपण आता जेवायला बसलो. बुग्गू आणि आम्ही दोघे पण रेडी झालोय. बेटा आंघोळ केली ना. हे कॉकटाडी आंघोळ नाही केली. आंघोळ केली ना बेटा. कोणत्या पाण्याने केली. थंड की गरम. थंड पाणी कारण की आज गरम होते. चला पण आज थंड पाण्याने आंघोळ केली. छान वाटलं आंघोळ करून. ब्रश पण केला ना बरोबर. ब्रश केला ना. तर जेवायचं मग भूक लागली. चल सकाळी म्हणजे पूजा निघताना फ्रेंड्स खिचडी भात बनवून गेलेली आणि ते बिस्किट मी बुगूला खायला दिलेलं पण तिने ते थोडंसंच खाल्लं. हा तसा ब्रश केला. हो असा ब्रश केला. चला आपल्याला बसा. आपल्या लवकर बाहेर पण जायचं. चला. हा ठीक. चला बसा. काय दादा. हा आज डॅडानी ब्रश नाही करवलं. भाव्यानी स्वतःच ब्रश केलाय की नाही. मी माझा ब्रश केला. मी तुला ब्रश नाही करवला बेटा आज. अच्छा ब्रशचा व्हिडिओ नाही काढला आपण. अच्छा ठीक आहे बेटा. सारखं कसं काढणार. भिजले होते हात पाय आपले. चला बस जेवायला. मी खाऊन टाकू सगळं. हे बघ. हे पाठी बघ कोण आहे. भाव्या बस इथे जेवायला. बस ना बाळा. तू बाहेर नाही येणार आहे. नाही येते. बुगूच्या नाकाला लोणचं लागलं बघा. कोण पुसणार ते. मग पुश लवकर. टॉवेल घ्या. हा टॉवेल घे. हा पुसते. नाही टॉवेल 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 टॉवेल. चलिए आता.
बुगूला एक मी छोटासा तात दिलाय फ्रेंड्स, कारण की ती बसतच नव्हती जेवायला. हा आता कशी बसली. तर दिल्याशिवाय ऐकत नाही कधी कधी. लग्न वगैरे सगळं आटपून मी चालले गोरेगावच्या पोस्ट ऑफिसमध्ये. ॲक्च्युली एक छोटंसं काम आहे तर ते करायला. तर मी तर जाते गोरेगाव ईस्टच्या आणि खूप थकली आहे, खूप जाम थकले. बिकॉज सकाळी आल्यानंतर लगेच लग्नाला आले तर मला तिथे थकल्यासारखं झालं आहे. काहीच करू वाटत नाही. पटकन घरी जाऊन थोडा रेस्ट करणार. मी कुरिअर घ्यायला आले होते तेव्हा अक्कलकोटच्या दर्शनासाठी गेलेलं ना. वाव, ती म्हणते माझ्या नावाने असं काय झालं कुरिअर. मी म्हणते तेच आलं असेल की जे माझं येणार होतं ते. आणि ॲड्रेस तर आम्ही बँड्राचा दिला, मग इथे गोरेगावच्या ॲड्रेसवर कसं आलं. चला घरी जाऊया. हरीश पण शॉक होतो. कारण की फ्रेंड्स ऍक्च्युली झालं काय, बुगूनी काल रात्रीपासून काय खाल्लं नाही बसमध्ये पण. ठीक आहे, बसमध्ये पण काय जास्त खाल्लं नव्हतं तिने आणि आज सकाळपासून तर झोपूनच होतो. तर ॲटलिस्ट आता खाल्लं पाहिजे काहीतरी, है ना बेटा. मग आपण पण बाहेर जाऊया. ठीक आहे, आपण पण बाहेर जाऊया. मग मला तसं जास्त बाहेर फिरायला आवडत नाही, मग कंटाळ येते बाहेर यायला. म्हणून आज आपण दोघं जाऊया बाहेर. थोडंसं काम आहे पोस्ट ऑफिसमध्ये. हा व्हेरी गुड बेटा, शाबाश, व्हेरी गुड. तर मी मगाशी म्हटलं बुगू आणि मी जाणार होतो म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये गोरेगावच्या. पूजा पण तिथे जवळपास गेलेली लग्नाला, तर ती येता येता गेली पोस्ट ऑफिस मध्ये आणि घेऊन आली. हे कुठलचं पूजा काय आलेलं अक्कलकोट. पण स्वामींच्या समाधी मठ मध्ये आपण गेलेलो. तर तिथे काही पूजा तू काय केलेलं तिथे. बाबाच्या नावाने अभिषेक केला होता. हा, मग त्याचा त्यांनी प्रसाद पाठवलाय. ते घरापर्यंत आलं. हा, मायाला घरी पोहोचलं. मग हा तू मायाचं पण हे केलेलं ना फोनवरून. घरी पोहोचलं ते. हा, आपण नव्हतो म्हणून तो डोअर लॉक होता. अच्छा. वा प्रसाद, काय एन्जॉय केलं तुम्ही. एन्जॉय असं काय नाही, भागा भेटली होती तर मग जरा गप्पा गोष्टी खूप वर्षाच्या ते सर्व चालू होतं. उती काय ह्याला काय म्हणतात. उदी माझी का घातली, तुझी का नती वाली. उद्या आपल्याला जर मेसेज आला तर आपल्याला जायचंय घोडबंदर रोडला. माहिती आहे ना घोडबंदर ठाणे. तर बघा फ्रेंड्स, तेव्हा ते आपली एसी आणि एसीचा पाईप. तर आपल्याला हा पाईप थोडा बाजूला काढावा लागेल कारण की हे बरोबर भिंतीला लागून आहे. तर बघू आता, शिडी तर आहे इथे, बघू कसं होतं. पाईप आपण त्या बाजूने थोडासा बाहेर काढलाय शिडीवरती चढून. तर ॲटलिस्ट आता भिंतीवरती तरी लागून पाणी येणार नाही. 1-2 दिवसात बघू एखादा पाईप आणू आणि तो पाईप त्याला अटॅच करून हे करू. आपण ॲक्च्युली ह्याच्यात बघितलं, काय बोलतात त्याला, अर्बन कंपनीवरती एकदा आपण बघितलं की AC टेक्निशियनसाठी आपण बुकिंग वगैरे हे करून. बट त्याच्यामध्ये ते सांगतं ते ACचा पाईप वाढवायला अजून जास्त पैसे लागतील. त्याच्यापेक्षा मी विचार केला मी स्वतःच थोडासा पाईप हलवतो तिथून. म्हणजे बघू उद्या नॉर्मलचा पाईप आणून आपण त्या पाईपला अटॅच करू, म्हणजे पाणी व्यवस्थित खाली येईल ना की भिंतीवरती पडेल. मग अरे ते बघतो पाईप होता ना, ते दिसतोय तो ग्रेवाला पाईप. तो पाईप भिंतीला चिटकलेला ना, त्याला मी बाहेर काढलाय आणि हवेत लटकवलंय. मग त्याने काय होणार. ते भिंतीला पाणी लागणार नाही. दिसतंय इथे एसीच्या पाठी आहे. ते तिकडे नाही, एसीच्या पाठी आहे. हा वाला ना. हो हो, तो वाला बाहेरच्या दिशेने काढलाय त्याला पुढे. पण त्याने पाणी तर तिथे जाणारच ना. नाही, पाणी आता मी बाहेरच्या बाजूला तोंड केलंय भिंतीपासून. म्हणजे कंप्लेंट नाही, सेक्रेटरीच आपल्याला सारखं येऊन सांगतो की हे कर हे कर. आता हे वरच्या साडीचा ते नाही करत आहे तो. मग हे बाईच्या डोक्याला किती टेन्शन आहे त्या गोष्टीचं. काय बेटा. हा, बाव्या इथे काय खेळते, संध्याकाळचा खेळ चालू केला. दूध पिला की नाही. कुठे आहे दूध, कुठे आहे. संपला बोलली ना. अच्छा संपलं. हो व्हेरी गुड. आता ताकद दाखव केवढी आली तुला, बॉडी दाखव. काय झालं लग्नात. जिरा राईस, डाळ, मसाले भात, छोलेची भाजी, पनीरची भाजी,
आमरस, आणि त्याच्यासोबत खायला पुरी चपाती वगैरे काही पुरी होतं. होती, पुरी आणि कुलचा होता छोटा. आणि काय मग आमची आठवण नाही आली होतं? की हे दोघं घरी फक्त खिचडी सॅलेड तर खातात. खूप छान होतं. फ्रूट सॅलेड होतं, बुंदी रायता होता, हो. त्यानंतर बीट, काकडी, आणि आम्ही काय खाल्लं दुपारी? कांदा, आम्ही दुपारी काय खाल्लं? मसाले भात, आणि आता आम्ही काय खाणार आहे? मसाले भात. पिझ्झा. बेटा आपण आता काय खाणार आहे? काय खाणार आहे? कोण कोण खाणार आहे? आणि बरोबर हा मम्माला द्यायचा नाही. हा असंच आहे पाहिजे. समजलं समजलं. काय मुंबई इंडियन्सला स्टार्ट चांगली एवढी काय खास भेटली नाही, बट एवढं होप आहे की तेच जिंकतील. आपणच जिंकू फॉर शुअर. बघू थांब एक विकेंड. काय कुठे चालली बॅग घेऊन? हा नॉट आउट. बरं झालं. 100च्या आत नाही तर 4 पडले असते. काय आलं काय आलं? पिझ्झा आला. चला घ्या. चल घे. थँक्यू बोल बेटा आमच्याकडे. चल पूजा पिझ्झा. पूजा पिझ्झा. हा बेटा मी आलो. तुला आवडतं पिझ्झा? ते कोण खातं? चिली फ्लेक्स भाव्या खाते. मग हा मग तू ते साईडला ठेवून दे. थिन क्रस्ट मागवलाय, नेहमी सारखा नाही मागवलाय पॅन मला. कारण की मग हे पण तर टेस्ट केलं पाहिजे ना आपण कधीतरी. बरोबर. बेटा ब्लॅक ऑलिव्ह तुझ्यासाठी. ब्लॅक ऑलिव्ह कोणासाठी? अच्छा तसा. बाबूलाल ये खिला उस दीवार का है. खावा. यस. कशा आहे? टेस्टी आहे. हाऊ इट इज? ओके ओके. चिली क्रस्ट वाला पण चांगलाच आहे. हा बोला. कालचा व्लॉग फ्रेंड्स लग्नाचा अपलोड झाला रात्री 9 वाजता. आणि पूजा इथं आता किंचाळली तर मी येऊन बघतो तर काय याच्यामुळे काय झालं. कपडे बघ किती धुवायचे. अर्ध्या टप्प्यात ते धुतलं नाही चालणार. इन्स्टॉलमेंट वरती धुतलं नाही चालणार EMI वर. तर मगाशी ह्याच्यापेक्षा पण जास्त जोरात वादळ वारा सुटलेला. पूर्ण रस्त्यावर धूळ झाले. विजा पण कडक झाले है ना बेटा. किती धूळ झाले ना है ना. किती वादळ वारा सुटलाय बेटा. पाऊस आल्यावर आपण जाऊया भिजायला. पाऊस आल्यावर भिजायला जाऊया. हा आणि फायनली खूप सारा वादळ वाऱ्यानंतर आला आहे पाऊस. कोण कोण चाललंय पावसात भिजायला? बागेत चालले. मला विचार भिजायला जाऊ का? नो 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 नो. छान झालं. अशा जर का पावसात घरी गरमागरम आळूवडी, तिखटवडी किंवा बटाट्याचे भजी बनणार असतील
म्हणजे बनणार असेल तर आपण बनवायला बोलत नाहीये, पण अशा वातावरणात हे सगळं है ना पूजा. डू यू वॉन्ट टू गेट ड्रिंच इन दिस रेन बेटा? हा नाव दे तिच्या मजेत आहे. हा किती दिवसांनी असं या खिडकीतून थंड हवा आली आतमध्ये. आय लव्ह इट. कदाचित हवामान इशाऱ्याचा खाता पण होता की 2 दिवसासाठी पाऊस पडणार आहे, पण आय विश कंटिन्यू राहायला पाहिजे. तसं पण आपण कुठे गेलेलो आता सोलापूरला, तेव्हा तुलसी हॉटेलमध्ये आपण थांबलेलो तुळजापूर गौरी मातेच्या मंदिरच्या इथे. तेव्हा त्या बाबा काय बोललेले की अभी देखो बारिश जल्दी आएगा, ते बोलले होते. लोणच्याची बरणी इथे कोणी ठेवली? लोणच्याची बरणी मला काय माहित कोणी ठेवली तिथे, कशाला येईल ती खाली. कोणी घेतली खिचडी सोबत खायला कधी दुपारी? आणि मी खिचडी खाल्ली आहे, तुला कसं माहिती दुपारी? कुकर वरून समजतं ती तशीला तशी खिचडी राहत नाही, ती संपलेली दिसते. मग मी लोणचंच घेतलं कशावरून? ते कारण का ती बरणी तिथे नव्हती, ती बरणी वरती होती, जागेवरून हल्ले म्हणजे पक्का? चूक आहे ना. हो कारण की जेवढं मला लक्षात आहे, मी फक्त खिचडी घेतली होती. हा ठीक आहे, समजेल. जा ठेवती. 1000 वेळा सांगितलं, जी गोष्ट घेशील तिथूनच जागेवर ठेवायचं. राहून जातं कधी कधी माणसाकडून, लक्षात नाही राहत. तिथं मम्मा कपड्यांची गड्या घालते आणि इथं मम्माचं बघून भाव्या पण कपड्यांचे गडे घालते. व्हेरी गुड बेटा. हा ते कोणाचं टी शर्ट आहे? व्हेरी गुड बेटा, जा. आणि आजकाल तुम्ही नोटीस केलं असेल तर भाव्या मला डाटा डाटा बोलते आणि मम्माला काय बोलते पूजा? आता उठे जरा मला बरं वाटतं. का ग? यार ते ना घरात आल्यावरती ते कसं तरी होत होतं, मला ते साफ नव्हतं ते, तर साफसफाई केल्यावर जरा छान वाटतं. सगळे कपडे पण धुवून टाकलेत, सगळे तरी अर्धे राहिले खूप सारे. भांडे मी धुतलेत. पूजा भांडे कोणी धुतले? कारण का पाणी जाण्याची वेळ होती, मला एक साथ सगळं झालं नसतं. येतंय का घडी घालायला का उगाच चांगले कपडे खराब करायचे आपल्याला? पाऊस येऊन गेला पण आहे बघा, तो रोड सुकला पण, म्हणजे रोड मध्ये कदाचित गरमी असेल त्याच्यामुळे ते पाणी लवकर इव्हॉपरेट झालं असेल. सुकला पण ना रोड. गरमीच एवढी होते तर काय. मी पण सुकलो असतो गेलो असतो तर. नाही मी अजिबात बोलत नाहीये की झालं पाहिजे. हे काय? हा लाइटनिंग होते ना बाहेर. हा लाइटनिंग, पूजा ती लाइटनिंग बोलते बघ. कुठे लाईट? तिला मी लाइटनिंग कशाने होते ते शिकवलंय, ते दाखवते. काय दाखवते? थंड. पूजा ऐक, व्हेरी गुड. ऐक इथं, मी तिला काय शिकवलंय, 2 ढगं जेव्हा पाण्याने भरलेले असतात आणि ते जेव्हा आपापसात टकरावतात तेव्हा लाइटनिंग येते. मग ती लाइटनिंग रोडवर येते, मग त्यांनी असं कसं करंट लागतो ते करंटला कसा लागतो ते दाखवते. नाही डान्स नाही, करंट कसा लागतो बेटा? करंट कसा लागतो? हा कसा करंट लागतो? हा वेगळाच आहे. सेकंडला पाऊस पडलेला म्हणून परत मॅच थांबवलेली. 1 ओव्हरमधून मुंबई इंडियन्सला 15 रन पाहिजेत. आपण आलोय बाहेर जेवायला, रात्रीचं सूप वगैरे पिऊन थोडं घरी जाऊन मग आपण एडिटिंग वगैरे करून झोपू. ओके. अचानक प्लॅन झाला, पाऊस पडला म्हणून बंद झालं. 1 ओव्हरमधून 15 पाहिजेत आणि यांनी चेहरला ओव्हर दिली आणि समोर तेवती आहे बॅटिंगला. अरे बापरे, काय डिसिजन घेतलाय. म्हणजे हातातून चाललेली मॅच परत आणली हातात आणि मग अशी अलगद उचलून दिल्यासारखं झालं समोरच्या टीमला, घ्या तुम्हीच जिंका. चेहरला तेव्हा त्या माहिती, तेव्हा ते पूर्ण गेम चेंजर आहे. 3-3, 4-4, 5-5 बॉलमध्ये त्यांनी मॅच बदलली. दुसऱ्या बॉलला 6. मला तर वाटतं हे पावसानंतर कंटिन्यू केलंच नव्हतं पाहिजे. त्यांनी डायरेक्ट सांगितलं पाहिजे होतं की घ्या मॅच तुम्हीच जिंकला. असं कॉल आउट देतो ना आपण नॉर्मल खेळतो तसं, नाही तुम्ही तुमची टीम जिंकली, तसं गेलं पाहिजे होतं. एवढा मूड झाला होता ना सेट, एकदम मॅच वीज चालू आहे, मॅच जिंकणार आहे, पाऊस पडलाय मस्तपैकी, सूट बीट प्यायला आलो आपण रात्री. सगळं ते एका ओव्हर, लास्टच्या ओव्हरमुळे सगळं सगळं पंक्चर झालं सगळं. अरे चला बाबा तुम्ही उतरा ना आता. चला हिने इथून पूर्ण फिरवली आणि आता हळूहळू पुढे पण चालले. लवकरच दोन्ही पाय वरती घेऊन पण चालवू शकेल. ओके. बाकी आपण फ्रेंड्स उद्या चाललोय ठाण्याला. बघू काय आहे ते, कशासाठी ते नंतर सांगूच येत्या दिवसात जर पॉसिबल झालं तर. तुम्ही इतका वेळ दिलात आजच्या आपल्या ब्लॉगसाठी. बघो हात उभी राहा, बाबा हात राहा.
तर आजच्या ब्लॉगसाठी इतका वेळ दिलात फ्रेंड्स, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळं उद्या लगेच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय बाय. जाऊ द्या, मॅच आहे काय, हार जीत होत राहते, बट व्हेरी बॅड डिसिजन. आता जाऊ द्या, आपण त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती ग्राउंडवरती काय चाललंय काय नाही. बट असं वाटतं एक प्रेक्षक म्हणून की यार त्याला नव्हती दिली पाहिजे. निघूया बेटा. बाय कर फ्रेंड्सला. हा फ्रेंड्सला बाय कर. भेटूया उद्या बोल. भेटूया उद्या बोल. हा बघितलं, उद्या भेटूया बोल. हा चला जाऊ द्या, तरी पण ट्रॉफी मुंबई इंडियन्सच जिंकणार. अरे ते सोड बेटा हातातून. का रे बेटा.